मग अरे मग कसं पुढे बोल ना. बघायचंय. ये ना बघून, काय विषय एवढा. अरे अरे वा बघ, तुला सांगतो बॉर्डर 2 मध्ये सन्नी देओल भाऊ आहेत ना, ते तर किंग आहेत. पण वरुण धवन, ते शेट्टीजी, क्या नाम क्या? वरून काय धवन नाव नाही, घेतलं? धवन धवन नाही नाव काय घेतलं? वरुण धवन. धवन नाहीये, धवन आहे. डबल नाही तो. हा ठीक आहे, वरुण धवन. आणि वरुण. ते शेट्टीजी जे आहेत ते, आणि तिसरे ते आपले हे काय त्यांचं नाव, ते दिलजीतजी. तर त्यांना पाहून ना मला असं म्हणजे असं कनेक्ट नाही फील होते रे, की म्हणजे तिकडे ना असे वेगळे पाहिजे होते रे थोडे. विकी कौशल आणि आपले बाकी पाहिजे होते रे, मजा आली असती असा विषय. डन. पण ठीक आहे, तू ये बघून ये, मला सांग कसं आहे, मग मी निर्णय घेतो. अक्षय भाऊ पण चालले असतील इथे. कोण अक्षय? अक्षय कुमार. अरे तो मित्र आहे का अक्षय? हा, अक्षय भाऊ कुमार. अक्षय भाऊ पण चालले असतील म्हणे. हा, अरे म्हाताऱ्या. हा, अरे वो कैसा मैं बता रहा हूँ ना, तो हमारे एज के हिसाब से भाऊ ऐसा ओ अच्छा. आणि लेवल आरती. के लिए चलो अनुप दादाला फक्त थँक्यू बोल. अथर्व भाऊ विकेट बॅक आहे ना तो. थँक्यू सो मच फॉर 249 युरो. म्हणजे काय विषय, कुठल्या गोष्टीसाठी थँक्यू बोलू ते सांगा. बऱ्याच गोष्टी आहेत तशा, तर तुम्ही सांग कुठल्या गोष्टीसाठी बोलू. आपलं हे हा, जास्त चान्स आहे. फॅन्टम, वॅन्डल, ओडी, गार्डियन, हा. बँडिट, कितीला आहे? बटरफ्लाय नाईफ सगळं मिळतंय. तुम्ही नेमकी म्हणते 8,000 लावलं. 8,000. काय भेटतंय माहिती. आणि हा जो बटरफ्लाय नाईफ आहे ना, तो की ना. मारला. नाईस. क्लिअर कर. नाईस. परत. अरे जाताना लागली वाट. मागे आहे. अरे जाताना लागली वाट. मी कमोड माखाविले साथ. अरे झुलावाच्या गोल्या या खायवाच, इज्जत मध्ये वेज जेवयाच. पण मटण मुंडी खाऊन लागविली वाट. अरे जलायला लागला यार. अगो बे, हब घोडाबा. बाप रे, कसं आहे हे खतरनाक रे. भाऊ 4 पोर आहेत. लवकर आहे ना. थांब, इथे मला आवाज आला. नुसती. वरती पण या, वरती एक लास्ट. नाईस. इथे पोरग आहे माझ्या समोर. पोरग आहे. हॅलो मार ये. अरे अम्मा. घुसाच होता रे. हा, मला वाटलं त्यांनी त्याच्यावर मॉली केली. मित्या अरे ते पोरगा होता. थांब येतोय. नोबिता मी येतोय. बाहेर आला. नाईस. कडक. अरे मला काय वाटलं माहितीये का, तो ह्याच्यावर मॉली करतोय जिन्यांवर. अरे आम्ही त्या अरे उडायची प्रॅक्टिस केली कुठून बाई एवढा. कंटिन्यू उडत येतोय रे तो बगळा. बॅजन घेऊन ठेवतो, इमर्जन्सीला बरी पडते. तो किल नाही आला ना अजून. का आला? नाही, तो त्याला मी हे केलंय, त्याला मी जास्त त्रास नाही दिला. की दातामध्ये कसं तरी होतंय. हे मला पण पक्षी भेटला उडायचा. पार्सल तिकडे चर्च साईडला पोर चर्च. येतो लगेच. आमच्या इथं तर
एक जगह मार्क करेली हो ना, नाही मला आलेला त्यांचा. मला बोले कधी पण तुम्ही या आणि तुमचं जे पण मिसिंग माझी पेटी बघ कसली सुंदर दिसते. हा मारतायत. नाही नाही मी सेफ आहे. मी त्यांचं काळ बनवून आलोय काळ. किती पण खाऊन जा असं नाही बोललेत का? नाही नाही का बंद आहेत रे इकडं? सोबत एका मित्राला आणा, पाहिजे तेवढं खाऊन जा, काय विषय नाही. बोलायला पाहिजे मालवणी बाजूलाच ब्लॉक घेऊ. वर पोर काय वर. कुठं कुठं वर? हा 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 नोबिता तिकडेच आहे तिकडेच आहे. नको नको बा. गेला गेला गेला. हा किंगी 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 गेम प्ले. हा बस संपला संपला. अगं संपला ग बाई संपला, माझ्या गोलीचा हेडशॉट खाऊन यो बाई खपला. त्याच्या हेडशॉट मार छातीवर. कालची कॉमेडी असा हेडशॉट मारला ना छातीवर, मिळाला ना जागेवर. पोरगा पोरगा केली तुम्ही भारी केली M4. एकच एकच एक. अरे एकच गोळीचा आहे. चाल्या, हा, बस. माझ्या नोब्याला चाटला, मी तुझ्यावर थुकला. हे माझे हे. काय म्हणते? ए, DK चा मजार मजार. पार्टीवर ना मस्त काढतो रे. अर्जुन भाऊ तुम्ही ना मला काय बोलतो मार्क करेली. माझ्या मते आपल्या दोघांवरती तडी होणार आहे. आपण दोघे हा जॉर्डन बोलतोय गेम प्ले कधी सुधारणार. अरे जॉर्डन, गाडी घेऊन ये DK. अरे व्हिडिओ न बघता स्ट्रीम न बघता तू मला जज करतोय. अरे देवाला घाबरणार आहे. एवढ्या किल कोणी घातलेत रे? 5 माणसं मारलेत, एक बॉट आहे, पण कचकवलेत त्यांना, घुसून मारलेत. आणि तू बोलतोय गेम सुधारशील. शाळेचे आईची. शाळेचे. आई. अरे आई. अरे मला पण घेऊन जायचं ना Don't तिकडे. give up. Your teammates can still असं कसं recall मेलो you. मी भावनो. आईची ठीक आहे. कटकट. अरे मला कळायच्या आधीच मारला ब्रो. तुम्हाला उडवलं गाडीने. तुम्ही असं उघड्यावरती का पळत होते? अरे मी I'm उघड्यावरती recalling a नव्हतो, मी teammate. कसला फास्ट मेलोय आणि कळलंच नाही मला. गोळ्या लागल्या, फीलच नाही आलं. डायरेक्ट हा दिला रे कॉल. कळलंच नाही मला. गोळ्या लागल्या, फीलच नाही आलं. डायरेक्ट हा दिला रे कॉल. हा दिला. Fast and Furious. अरे मला पण घेऊन जायचं ना डीके. आपल्या डीके बोलतोय मी. त्या गाडी नव्हती का? अरे तो तिथंच होता, आम्ही तिकडेच आलो मग. नाही डायरेक्ट हेच केले. म्हणजे त्याच्या गोळ्या सुटायच्या आधीच मला लागल्या असं वाटलं. शेवटचा श्वास पण नाही घेऊन दिला. हा ना सुरू आहे, डायरेक्ट भुगा केला. ही बघा, ही पेटी लुटा. या पेटीत काय एवढी खास गोष्ट आहे? नाव काय ते? असंच खास गोष्ट आहे त्याच्यात. या नोबिताची पेटी आहे. घार 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 घार. अरे घार 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 घार. वेळेवरती आवाज येतो पेटीवर. चला किंग बघा ना गाडीला. केल्यात जमा तुझ्या भावा. ए नोब्या, तुला एक गोष्ट सांगायची राहिले. थोड्यानी सांगतो. हो, ठीक. बस बसा बसा. मग ते हे. अरे नोबिता, तू तर जिवंत आहे. हा हायला मी. अरे मी समजतो तू मेला. भावा मला कडे बरं वाटलं तू जिवंत आहे. आणि आपण सर्व जिवंत आहेत. नाही म्हणजे मला असं छान वाटलं की अरे हा आहे आपल्यात. आता तुझा या साईड कुठला आहे मला नाही माहिती. अच्छा अच्छा ठीक आहे. मग आपण या साईडने जाऊया. मला ते ब्लेंडर्स आहेत ना भावनो, त्यांच्यामधले ते कॅरेक्टर आहे ना, तीन कॅरेक्टर आहेत. त्यातलं पहिलं कॅरेक्टर आवडलं. वरतीच आहे. म्हणजे ते कॅरेक्टर घेऊन खेळायला वेगळंच काहीतरी फील येईल की असं आरामात. म्हणजे हिरो आहे ना ऍक्च्युअली तो. गाडी 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 गाडी. अरे हा. हा थोडा थोडा. गाडी हे पळव. गोळी लागल. हा
काय बोला? बहुतेक घरात तांबे आहेत. मेल्यावरती प्रत्येक वेळी हिरो मारून ना. अबो, उडला बघ, उडला बघ, उडला बघ, उडला बघ. वरती गेला घराच्या वर गेला. कडक रे. हा त्याला खलास केला. याला पण हा रिकॉलला पोरं आहेत. कोणाला मारतायत कंटिन्यू? या घराचं स्क्वेअर फीट कमी केलं का रे? हा शिवन भाऊ, नोबिता समोर आहे तुझ्या. या घराचं स्क्वेअर फीट कमी केलं खालच्या मजल्याचं. गेला. नाईस रे. अजून 2 आहेत. ओके. मस्त ठीक आहे. बाप किल चोरलाय. Help! एकच ते मारलं त्याला. ठीक आहे. एक गोळीचा आहे तो. HP कमी होती ना माझी. एकच गोळी नॉट. नाही इकडे मला या, दिवा, मला उचल 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 लांबू उचल. Watch मारते, लांबू out. मारते. गाडी घेऊन आला. आला. अरे उचल नी. अरे नित्या. कवर द्या समोर बंदा. आहे कवर आहे. भाई सामने इथे, खतरा इथे, है. इथे. या इथे ते. Watch out! आईला शी कसला कॉन्फिडन्स घेऊन गेलेलो रे मी. मारला तरी त्याला. आईच्या गावात जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना तेव्हा म्हणायला पाहिजे रे. समोरचा मूड जातो रे ब्रो. शी कसला गेलेलो रे मी. मस्त हिरो बनून गेलेलो. वाटलेलं काहीतरी करील लाईफ मध्ये, पण ठीक आहे नापास झालो ना काठावर. नाईस रे. मला वाटलं. हर्ष भाई मी नाही बोलणार ते. मला नाही आवडत ते सरकार ब्लॉगर. थँक्यू 20 रुपये. शिवान भाऊ हाँ? अरे देवा, देवा. कोणच नसतं मेलं. अगर एक नींबू 5 रुपीज का आता है तो 100 नींबू 500 के हुए ना, तो फिर ये 100 नींबू की शक्ति वाला विंबार 10 रुपीज का कैसे हुआ? बा तुला घ्यायचंय तर घे, नाही तर ते 100 लिंबू घे, पीळ, त्याच्यात कपडा बुडव आणि धुवून वापर, वास पण बाप येईल. हे फालतू प्रश्न विचारू नको रे पाटील भाई. इकडे आमच्या पण कमेंट वाच. अकोलावाला भाऊ, फुल इज्जत भाऊ. बीजेएमआय लाईट साठी 2 शब्द. बीजेएमआय लाईट म्हणजे मोबाईल वाला व्हर्जन बोलतायत का तुम्ही? चांगला होता. मी कधी खेळलोय का नाही आठवत पण नाही रे. लाईट अरे गेली 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 बे, बे, समोर समोर. शिवान भाऊ तो पेगविन तिकडे का गेला हो? तनिष मी तुला आतमधली गोष्ट सांगतो. पेगविनचं रिसेंट मध्ये लव्ह अफेअर चालू झालेलं आणि तो जो आजचा विषय आहे, सगळे पेगविनी जेव्हा तो विषय डावळला की तिकडे आपल्याला नाही राहायचं, आपल्याला जायचंय कुठल्यातरी नवीन ठिकाणी जिकडे आपण सगळे जगू शकतो. आणि त्याच वेळी त्याचा ब्रेकअप झाला होता आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मनमुटाव चालू होता आणि जेव्हा ते रिटर्न येत होते तेव्हा ती मुलगी जी आहे ती मुलगी त्याला एका पर पेगविन सोबत दिसली आणि तिकडे त्याचा हृदयाचे तुकडे उडले. आणि त्या ग्रुपमध्ये आता त्याला स्थान नाही असल्याला वाटलं, कारण तो जेव्हा जेव्हा त्या ग्रुपमध्ये जाणार तेव्हा ती पेगविन आणि तो पुरुष पेगविन मेल पेगविन तो त्यांना दिसणार, त्याचा हृदय हर्ट होणार. मग त्यांनी डिसिजन असा घेतला की इतका त्रास सहन करण्यापेक्षा मी त्या हिमालयात जाईल आणि तिकडे सर्व्हाइव्ह करेल. त्यामुळे पेगविन तिकडे निघून गेला. कारण मुलगी जी असते तिला पार्टनर भेटल्यानंतर ती विसरून जाते, पण आपला पेग्या जो होता तो सिंगल असल्या कारणामुळे तो विषय विसरू शकत नव्हता आणि तो त्रास तो सहन करू शकत नव्हता. म्हणून त्याने आखरीचा निर्णय घेतला की आपल्याला जायचं हिमालयामध्ये, तिकडे आपण चिल करूया. आणि आता तो पेगविन हिमालयामध्ये व्यवस्थित आहे आणि मला उडती उडती खबर आलेली आहे की त्याच्या लाईफ मध्ये कोणतरी पेगविनी आलेली आहे जिच्या सोबत त्यांनी तिकडे संसार चालू केलेला आहे. आता त्यांनी टार्गेट ठेवलेला आहे की तिकडे फॅमिली मोठी करायची आहे आणि सगळ्यांनी तिकडे राहायचं आहे. एक पेगविनची नवीन फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल तिकडे. लवकरच नवीन व्हिडिओ येईल की तो पेगविन बायकोला घेऊन आणि पोरं बाळांना घेऊन तिकडून रिटर्न आला आणि या पेगविन मध्ये मिसळला. काम 25. परत तो प्रश्न विचारू नको. मिनिमम 20,000 यूसी जाना चाहिए. लो नडो मेरी इच्छा आहे आज. नाही होणार विसर कसं लवकर. मी लिहून देतो लवकर विषय होईल. स्वप्नील हाटले थँक्यू 40 रुपीज. स्वप्नील हाटले CS2 मध्ये 9,600 ची रेटिंग ओपन झाली भाऊ. पण विषय तर तेव्हा होईल ना, 8,000 लाईक होती. 8,000 लाईक लवकर झाले तर भाऊ 5,000 लाईक झाले तर बरोबर असला. आणि एवढी लोक बघतात, लाईक कोण करणार? अरे मला पाहिजे पीकी ब्लेंडर यार. मला एक तरी कॅरेक्टर पाहिजे. तुमच्या हातात आहे तो प्लेयर. ओ ये ए काय बोलतायत रे? CS2 मध्ये 9.6 ची रेटिंग ओपन झाली. CS2 म्हणजे
काउंटर स्ट्राईक 2 मध्ये 9.6 ची रेटिंग म्हणजे काय? रेट ओपनिंग इथं बंद आहे अबे, ना इकडे पण एक बग्गी लागली. स्वप्नील तुम्ही काय बोलले मला कळलं नाही. CS2 मध्ये 9600 ची रेटिंग ओपन झाली म्हणजे कळलं ह्याच्यामध्ये चांगलं आहे ना. आणि मला कळलंच नाही पण याचा अर्थ काय? प्रीमियरची रँक आहे. चांगले अच्छा बाबा माझ्याजवळ सायलेंट ग्राउंड आहे बोटी दादा तुला पीकी ब्लेंडर्स चा बंडल भेटून जाणार. यस थँक्यू सायलेंट भाऊ. नाही गाडी होती फक्त. पिराण भाऊ लव्ह यू मेरी बेब्स. आणि पायरेट किंग्स थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खडगुपच्या सोसायटी. अरे दादा फिमेल पेग्विन ऍक्च्युली तिचा भावाला भेटत होती आता झाले म्हणजे कळलं. ह्याच्यामध्ये चांगलं आहे ना. आणि मला कळलंच नाही पण याचा अर्थ काय? प्रीमियरची रँक आहे. चांगले अच्छा बाबा माझ्याजवळ सायलेंट ग्राउंड आहे बोटी दादा तुला पीकी ब्लेंडर्स चा बंडल भेटून जाणार. यस थँक्यू सायलेंट भाऊ. नाही गाडी होती फक्त. पिराण भाऊ लव्ह यू मेरी बेब्स. आणि पायरेट किंग्स थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खडगुपच्या सोसायटी. अरे दादा फिमेल पेग्विन ऍक्च्युली तिचा भावाला भेटत होती आता काय करायचं? बॉ एवढी नातिक होती मी नाही मला माहिती पण मला बाहेर उडती खबर आली तेवढी मी सांगितली. डिटेलमध्ये मी नाही जात कोणाच्या लाईफमध्ये भावा मला टेन्शन येतं. बाबा खालून चाललाय बघ. भाई सामने खतरा केकेएस मेंबरशिपचा काय फायदा आहे? केकेएस अरे मेंबरशिपचा नीट आहे तो. फायदा असा आहे की तुम्हाला असं फील होतं की तुम्ही आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी घेतलेलं आहे. अस्तित्वामध्ये तसं काय नसतं. केकेएसचा असा विषय आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण बांधिलकी फॅमिलीचे कट्टर मेंबर आहे पण ऍक्च्युअलमध्ये तसंही काय नसतं. कारण सगळे जे मला बघणार आहेत ते आपले कट्टरच आहेत. मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा कट्टर होता असं काही नाहीये. आणि दुसरी गोष्ट ते केकेएस घेतल्यानंतर जो तुमचा बॅच हिरवा होतो तिकडे तुम्हाला असं वाटतं वाव या चॅटमध्ये मला मानाचं स्थान आहे हे होतं. मग तुम्हाला ते मानाचं स्थान पाहिजे असेल तर तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे. माझा काय विचार आहे तुम्ही मला बघताय तीच मोठी गोष्ट आहे. लाईक करताय ती मोठी गोष्ट आहे. लाईक येत राहू दे समाजात इज्जत येत राहू दे बाबलू. हा मी थोडं शेकली पाटतं बरं वाटलं रे भावना. एक नंबर वे मला ना आता जोश आलाय मला. आणि जोशांमध्ये होश खोता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयकू 15R लवकरच लॉन्च होतो आहे. 144 वाली FPS गेमिंग तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. आणि ऑरिजिन OS जशी आहे की अँड्रॉइड जगतामधली टॉपची OS मधली एक OS अशी ऑरिजिन OS ती तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. बजेट फ्रेंडली फोन असू शकतो साधारण म्हणजे बघायला गेलो तर 15 हाय रेंजमध्ये जातो. 15R तुम्हाला मिड रेंजमध्ये निघेल. बजेट फ्रेंडली बोलण्यापेक्षा मिड रेंज फोन आहे आणि तुम्हाला आवडेल. कसा दिसेल याचा अंदाज तुम्ही लावा तसाच तो असणार आहे. पण मी लवकरात लवकर तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात ऐकू नवीन बघण्यासाठी ते मला तुम्ही पत्राद्वारे कळवा. हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शिवान भाऊ पहिल्यासारखा फरक दिसतोय चेहऱ्यात तुझ्या. वर्कआउट जाम भारी चालू आहे पहिल्यापेक्षा फरक. थँक्यू नाही मी तुला सांगतो हे काय नाही. मी तुला सांगतो हे 100% मधलं बस 5%. मी तुला त्या दिवशीच बोललो होतो परवाच. हे फक्त 5%. तुम्ही मार्च महिन्यामध्ये तुमचा श्रीमान जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही बोलाल की भावा तू बोललास ते करून दाखवलं. आणि मी ते करून दाखवणार. साईटी गेली तरी चालेल पण करून दाखवणार. दादा त्या पेंग्विनचं काम 25 झालं रे. मार्क होतोय ना अरे मारल्यावर. ठीक आहे भाऊ भारतामध्ये मिनिटाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडतो रे. तू पेंग्विनचं घेऊन बसलाय ठीक आहे भाऊ चिल कर. आज मालवणी आपल्यात आहे उद्या कदाचित नसेल. आज नोबिता आपल्यात आहे उद्या कदाचित नसेल. आज डीके आपल्यात आहे उद्या कदाचित तो नसेल. कोणाचा काय भरोसा नाही भावा. एवढं टेन्शन घेऊ नको चिल कर. पेंग्विननी त्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या डिसिजनमध्ये आपण काय नाही करू शकत भावा. पण तू तुझा डिसिजन घेऊ शकतो की फालतूचा रडू नको चिल कर. मार्क करिए त्यांनी त्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या डिसिजनमध्ये आपण काय नाही करू शकत भावा. पण तू तुझा डिसिजन घेऊ शकतो की फालतूचा रडू नको. तो गेला चिल कर. मार्क करिए ईयर्स बैक केकेएस के साथ कस्टम खेला जाता था. यार दगडावर आहे. इथं आला Watch out! नाही तो वेगळा आहे. अरे तुम्ही मेसेज आज पण केलेला पण रिप्लायच येत नाही त्यांचा. मेला तो नॉकआउट झाला. नॉकआउट झालाय तो. निक सावंत थँक्यू 40 बे. भाऊ स्ट्रीमिंग साठी टिप्स हव्या. हा, मेला लागेल. स्ट्रीमिंग साठी टिप्स वगैरे असं काय सांगू तुम्हाला. बस गेला तो पण गेला. इच्छा आहे तुम्हाला मनापासून गेमिंग करायची मनापासून स्ट्रीमिंग करायचे तर करा.
लोक करतायत म्हणून नका करू. तुमची इच्छा जर त्याच्यात 100% असेल तरच करा, म्हणजे तुम्ही तुमचं 100% देऊ शकाल. लोकांना पाहून जर करत असाल तर मग लफडा असा असतो की तुमची त्याच्या इच्छा नसेल, तुम्ही जबरदस्ती करताय ना, मग तुम्ही त्याच्यात इंटू नसतात, त्यामुळे मग ते दिसून येत नाही. ऑडियन्सला पण कळतं. ऑडियन्स तुमच्यासोबत सिंक होऊ शकत नाही, त्यामुळे मग तो फरक दिसतोच तुम्हाला. मग तुम्ही नंतर निराश होता. त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो की मनापासून नडा, 100% द्या. तुमच्याकडे जे पोटेन्शियल आहे ते काढा, जी पॉझिटिव्हिटी आहे ती काढा, तुमच्यामधल्या क्वालिटीज येऊ दे बाहेर. कारण बघा आपल्यामधल्या बऱ्याच क्वालिटी आहेत ना, आपण दाबून ठेवतो, पण आपल्या आवडत्या गोष्टी करताना ते बाहेर येतात. जसं की मी इतका बडबड्या नाही आहे, मी नॉर्मली खूप शांत असतो, पण माझ्यामध्ये जी बडबड आहे, येडे चाडे येत नाही, ऑटोमॅटिक मी लाईव्हला असल्यावरती बाहेर येतात. स्ट्रीम करत असताना, व्लॉग करत असताना बाहेर येतात. तसा प्रकार आहे. तुमचं कम्फर्ट बाजूला ठेवा आणि नडा. विषय क्लोज ना माझी गॉबला. चिकन येणार आहे, कोणीतरी बोलला होता चिकन घेऊन दाखव. चिकन येणार आहे. मी भारत पाकिस्तान युद्ध लढलो, पण मी मध्ये शहीद झालोय, पण माझे जवान युद्ध जिंकणार. मेमेसिस गेम परत कधी लवकर खेळू. मेमेसिस तो तर खेळणारच आहे. अरे यार हे दोघेत का एकटे? हे लकी कॉइन आहेत का आपल्याकडे डीके? 1 HP. काय बोलता? लकी कॉइन आहे का आपल्याकडे? हा असतील मग. हे मग आपल्याला अजून स्वस्तात भेटेल पिकी ब्लेंडर. मग तेच कॉइन आहेत ना, ते कॉइन 500 कॉइनला तो भेटतो. ओके बेबी, संदेश आते. किसी दिलवाली ने, किसी मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है. ना 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 ला 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 हे 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 ला 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 टिडिंग 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 टिडिंग. केकेएस मेंबरशिप ग्रुपचा एक ट्रिप काढूया. केकेएस मेंबरशिपचा ट्रिप. अरे केकेएस 200 मेंबरच्या वरच काहीतरी भावा. एवढी लोकं कशी घेऊन जायची? तुला मी डीएम केलाय, बघशील नंतर. हो हो ताई, बघतो 100% बघतो. थँक्यू 40 रुपीज. अँड पायरेट किंग थँक्यू 179 बेब्स. आणि आज चिकन आलेला आहे. जर तुम्हाला चिकन आवडलेलं आहे तर सगळ्यांनी चिकनची शपथ घेऊन लाईक करावं. अरे यार नाव विसरतोय रे मी यार. पिकी ब्लेंडर लवकरच ओपन होईल, मजा येईल. ब्लेंडर डोक्यात ते ब्लेंडरच घुसलंय, मग ते पिकी लक्षात नाही राहत. मी काय बोलतो, हा स्क्रीन तर बघा वरच्यावर माझी. काय स्क्रीन तर बघा माझी डिस्कॉर्ड. ओके व्हॅलो. अच्छा हे Oh my god. हे मीच दिसतोय. थांब एक मिनिट. हा हे का मालवणी? आता बघा, हा हे स्टिकर. ए बाप विषय मालवणी. ओके थांबा तरी दाखवतो. अरे ओव्हर ऍक्टिंग न काय करू. नॉर्मल स्टिकर आहे ते. पुढे घे रे. स्टिकर आहे. अरे बाप रे. ही नवीन पिस्तल आली आहे. आ! बँडेड असणार आहे. माझा आवडता कलर.